नमस्कार सगळ्यांना. आता बरेच दिवस व्हिडिओ पडला नाही. बरेच जणांनी विचारलं काय व्हिडिओ टाकला नाही काय. आता काय झाले, थोडा कारण काहीच सांगू शकत नाही मी, परंतु ठीक आहे, काय हरकत नाही. आताचा जो व्हिडिओ टाकतोय ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हे कारण वैज्ञानिक असू शकतं, नैसर्गिक असू शकतं का सांप्रदायिक असू शकतं, सांगता येत नाही. परंतु याचा थोडा अभ्यास आणि विचार करण्याची खरंच माणसानी गरज आहे की श्रावण महिना का पाळला जातो. थोडं बारकाईनं ऐका आणि जर पटलंच तर घ्या. नॉनव्हेज बंद असतं, त्याचबरोबर विविध प्रकारचे उपवास चालू असतात श्रावण महिन्यामध्ये. आणि काही जण चप्पल घालत नाहीत, अनवाणी पायाने तो श्रावण महिना त्या पद्धतीने पाळतात. तर आता श्रावण महिन्यात चप्पल न घालण्याचं कारण आणि उपवास धरण्याचं कारण, आता महिनाभर टोटल उपवास असतो आणि त्या उपवास का धरतात त्याच्या पाठीमागचं कारण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ते कारण काय असू शकतं हे तुम्ही बारकाईने विचार करा. खरं तर श्रावण महिन्यामध्ये ना नवीन सृष्टीची निर्मिती होती. आता नवीन सृष्टीची निर्मिती म्हणजे कसं काय, आता पृथ्वी तर तिथं कधी जन्म झाला आहे पृथ्वीचा, त्याच्यावरती काय सजीव वनस्पती विविध प्रकारचे प्राणी कीटक. आता ही निर्मिती कशी काय, ते पहा, जून पावसाळ्याचा महिना, जून जुलै पाऊस, बरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये थोडा पाऊस संथावलेला असतो, थांबलेला असतो. आणि जे श्रावण महिन्यामध्ये आहेत ना नवीन प्रजातींचा जन्म होतो, म्हणजे त्या प्रजातीची उत्पत्ती होते. मग त्याच्यात तुमचे लहान कीटक असू द्या, वनस्पती असू द्या विविध प्रकारचे, परत प्राणी असू द्या. प्राणी म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ एकच उदाहरण सांगतो. ह्या महिन्यामध्ये ना जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये ना मासे अंड्यावरती येतात, त्याच्यामुळं कदाचित मांसाहार बंद असेल. कारण ती नवीन प्रजाती, नवीन जन्माला आलेली ती उत्पत्ती, त्याचा जे प्रजनन काळामध्ये त्यांना वेळ आणि तो पॉज असतो, म्हणजे त्यांच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. आणि चप्पल का घालत नाही त्याचंच कारण सांगतो. ह्यावेळेस नवीन बीज अंकुरित झालेले असतात, विविध प्राण्यांचे, विविध कीटक त्यांचा जन्म होत असतो. आणि ते आपल्या पायाखाली पायदळी तुडू नये किंवा ते नष्ट होऊ नये म्हणून खरं तर चालणं, आणि त्याचं कारण मला एवढं सांगता येत नाही, परंतु म्हणून कदाचित चप्पल घालत नसेल, अनवाणी पाय फिरत असेल. आणि शक्यतो श्रावण महिन्यात उपवास याच्यासाठीच मांसाहार बंद असतो की नवीन जन्माला आलेले जे प्रजाती असतात त्यांची वाढ खुंटू नये, ते ह्या पृथ्वी तलावरती नवीन जीवन जगण्यासाठी यावं म्हणून हा श्रावण महिना. याच्यातील काही ठराविक हे तर ते लोक श्रावण महिना न चप्पल घालता पाळतात, कोण उपवास धरतं. तर हे योग्य आहे का नाही, आता हे बघा, मला सांगता येत नाही एवढं स्पष्ट. तुम्हाला तुमच्या बुद्धीला पटतं इथं घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्यायचं नाही, आपलं नेहमीप्रमाणे इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझा नक्की व्हिडिओला कमेंट करा. श्रावण महिन्यात जर तुम्हाला थोडीफार माहिती असेल तर 100% मला सांगा.